माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमच्या सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजपर्यंत आपण सायन्सचे 5 लेसन्स कंप्लीट केलेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओनंतर नेक्स्ट व्हिडिओ केव्हा येणार म्हणून अनेक जणांना उत्सुकता असते, ते तसं मला कळवत असतात। सर्वच व्हिडिओ त्यांना मनापासून आवडलेले असतात। तुम्हाला हे सर्व व्हिडिओ आवडत आहेत, त्यासाठी तुम्ही डिमांड करत आहेत आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहत आहेत। ह्या सर्व तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आज आपण 6वा लेसन स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज। अतिशय सोपा आणि सुंदर असा हा धडा। मेजरमेंट म्हणजे मापन करणे, मोजणे, आणि फिजिकल क्वांटिटीज म्हणजे फिजिकल म्हणजे भौतिक, भौतिक अशा क्वांटिटीजचं, राशीचं मापन करणं, भौतिक राशींचं मापन, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज। चला स्टार्ट करूया आजच्या लेसनला। ऑब्झर्व अँड डिस्कस हाऊ आर द व्हेरियस आर्टिकल्स अँड मटेरियल्स शोन इन द पिक्चर मेजर्ड। जे चित्र आपल्या समोर स्क्रीनवरती आता दिसतंय, या चित्रामध्ये ज्या वस्तू दाखवल्यात त्या कशा मोजल्या जातात। आपण दुकानात, कुठल्याही शॉपला, मार्केटमध्ये गेल्यानंतर ह्या वस्तू खरेदी करत असतो। मग ह्या वस्तू खरेदी करताना कुठल्या प्रकारचं मापन पद्धती वापरली जाते ते आपल्याला ओळखायचं आहे। 1 नंबरला जे पिक्चर आपल्याला दिसतंय ते आहे ब्रिंजल्स, वांगे। आणि आपल्याला माहिती आहे वांगे झाले, भाजीपाला झाला, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण कशामध्ये बरं मोजतो? लिटरमध्ये तर नाही मोजत। त्यांना मोजण्यासाठी आपण तराजू काट्याचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये ग्रॅम, किलोग्रॅम अशा संज्ञांचा वापर आपण करतो, राशींचा वापर आपण करतो। दोरा हा किलोग्रॅममध्ये मोजतो का आपण? नाही, ते मोजण्यासाठी वेगळ्या राशीचा उपयोग आपण करतो। फूट आहे, मीटर आहे, लेंथ लांबी। त्यानंतर हे जे लिक्विड दिसतंय आपल्याला दूध, हे मोजण्यासाठी आपण आणखी वेगळ्या प्रकारच्या एककाचा वापर करतो। आणि या ठिकाणी आपल्याला एक रिंग दिसते, अंगठी लिटरमध्ये किंवा किलोमध्ये मोजली जात नाही, तर ती मोजली जाते सोनाराच्या दुकानामध्ये एका विशिष्ट पद्धतीच्या तराजू काट्यावरती। आणि मिलीग्रॅममध्ये जिचं वजन तंतोतंत मिळायला हवं अशा पद्धतीने तो डेव्हलप केलेला असतो। आणि जे लास्ट पिक्चर आपल्याला दिसतंय कापडाचा रील, आणि कापडं आपण मीटरमध्ये सहसा मोजत असतो। अशा पद्धतीने मला तुम्हाला हे सांगायचं आहे की चित्रात दाखवलेल्या गोष्टी, वस्तू ह्या मोजण्यासाठी एकच पद्धत आहे का? तर नाही। चला सुरू करूया। फिजिकल क्वांटिटी म्हणजेच भौतिक राशी। इन डे टू डे लाईफ वी मेजर मेनी थिंग्स such as the weight of fruits, vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volume of liquids, density of various substances, the speed of vehicles, etc. Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume are called physical quantities. आपण फिजिकल क्वांटिटीजची डेफिनेशन बघतोय। आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या वस्तू वापरतो, त्या पदार्थांचं आपण मापन करतो। जसं की त्यांनी काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेत, कोणकोणते आहेत बरं? भाज्या, फळभाज्या, धान्य असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। मग त्याचं वजन वेगवेगळं असेल। शरीर, द्रवपदार्थ यांचं तापमान, शरीराचं तापमान पण मोजतो ना आपण। स्थायू, वायू यांचा आकारमान, किती आकार आहे त्यांचा। विविध पदार्थांची घनता, डेन्सिटी आपण चेक करतो। जर तुम्ही गाडी चालवत असाल तर त्या गाडीचा स्पीड किती आहे, वेग
म्हणजे आपण काय काय मोजतो? वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी गोष्टी आपण मोजतो. या सगळ्या राशींना भौतिक राशी असं म्हणायचं. फिजिकल क्वांटिटीज. कशाला? पुन्हा एकदा बघा. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असं म्हणायचं. म्हणजेच मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. यांना फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज्ड टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, Swarali walks 2 kilometers every day. In this example, 2 is the value and kilometer is the unit used to express the magnitude of the distance which is a physical quantity. बघा, एक उदाहरण घेतलं आपण. स्वराली नावाची एक मुलगी आहे. स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. कोण चालते? स्वराली. ते एक नाम आहे. 2 हे काय झालं? संख्या, मूल्य. 2 हे काय झालं? नंबर, व्हॅल्यू. आणि किलोमीटर हे काय झालं? युनिट. म्हणजेच त्या मूल्याचं युनिट काय आहे त्याच्यावर खूप डिपेंड करतं. ती दररोज 2 लिटर दूध पिते असं म्हटलं तर वेगळं होईल. म्हणजे लिटर ह्या युनिटमुळे 2 ह्या व्हॅल्यूला एक वेगळी कन्सेप्ट मिळाली. किलोमीटर जोडलं की वेगळी कन्सेप्ट तयार होते. म्हणून एककाला, युनिटला अत्यंत महत्त्व आहे. मग ते काय करतं? विशद कशासाठी वापरलं गेलं ते हे त्यावरून आपल्याला लक्षात येतं. मग किलोमीटर आपण कशासाठी वापरतो? अंतर दाखवण्यासाठी, डिस्टन्स दाखवण्यासाठी. आता 2 प्रकारच्या क्वांटिटी आहेत. एक आहे स्कॅलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. चला, आता वस्तुमान, वजन वगैरे हे स्टार्ट करण्याच्या आधी आपण या दोन्हीही ज्या क्वांटिटी आहेत, या राशी आहेत, त्या समजून घेऊया की नेमकं स्कॅलर क्वांटिटी कुणाला म्हणायचं आपण आणि मग वेक्टर क्वांटिटी कुणाला म्हणायचं. आदिश राशी, सदिश राशी या राशी एकदा कळल्या की पुढचं आपल्याला सगळं सोपं जाणार. मग स्कॅलर क्वांटिटी, थोडंसं झूम करूया. स्कॅलर क्वांटिटी, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्कॅलर क्वांटिटी. केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे एखादी राशी जर तुम्हाला दाखवता येत असेल, त्याच्यासाठी बाकी दुसरं काही वापरण्याची गरज नाही. फक्त परिमाण, त्या परिमाणाच्याच आधाराने जर तुम्हाला एखादी राशी, क्वांटिटी व्यक्त करता येत असेल तर तिला म्हणायचं स्कॅलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, ओनली मॅग्निट्यूड, दॅट इज अ व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज्ड टू एक्सप्रेस क्वांटिटीज सच ॲज लेंथ, ब्रेड्थ, area, mass, temperature, density, time, work, etc. Thus, we say that the length of a tunnel is 2 kilometers. The fever temperature is 101 degree Fahrenheit, etc. बघा, जसं की उदाहरणात आपण काय काय पाहिलं? लेंथ, ब्रेड, एरिया म्हणजे लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, घनता, तापमान, वस्तुमान, किती कालावधी लागला, कार्य काय इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचाच म्हणजेच मूल्य आणि एककाचाच वापर होतो. बाकी अजून काहीच लागत नाही. आपल्याला काय लागतं? व्हॅल्यू आणि युनिट. उदाहरणार्थ, रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आहे. यात आपल्याला काय लागलं? 2 ही व्हॅल्यू आणि किलोमीटर हे युनिट. एखाद्या व्यक्तीचा ताप मोजला आपण, 101 डिग्री आहे किंवा 102 आहे काहीतरी. 101 किंवा 102 हे काय झालं? व्हॅल्यू. आणि फॅरनहाईटमध्ये आपण ताप मोजला, फॅरनहाईट हे काय झालं? युनिट. मग आपल्याला कोणत्या गोष्टी लागल्या परिमाणासाठी? फक्त परिमाण, एकतर व्हॅल्यू आणि एकतर युनिट. फक्त परिमाण वापरले आणि त्या राशीला अजून दुसरं काही गरजच नाही आहे. गरज कशी नाही ते सांगतो तुम्हाला. त्याला 101 डिग्री फॅरनहाईट ताप आहे. मग तो ताप पूर्वेला आहे, उत्तरेला आहे की दक्षिणेला आहे हे सांगण्याची काही गरज आहे का? अजिबात नाही. आणि मग म्हणून ह्या दोनच परिमाणांवरती, दोनच मॅग्निट्यूडवरती ते काम करतं आणि म्हणून आपण असं म्हणतो त्याला की स्कॅलर क्वांटिटी आहे. तिला फक्त परिमाण लागतं, व्हॅल्यू आणि युनिट लागतं.
आता आपण जाऊया व्हेक्टर क्वांटिटीकडे. व्हेक्टर क्वांटिटी काय म्हणते? व्हेक्टर म्हणजे काय? सदिश. द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ व्हेक्टर क्वांटिटी. बघा, स्पष्ट व्याख्या आहे. परिमाण आणि दिशा, कोणता शब्द ॲड झाला इथे? दिशा, यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी क्वांटिटी म्हणजे सदिश राशी होय. याचा अर्थ वरती अदिश राशीला, स्कॅलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूडची गरज होती, युनिटची गरज होती, व्हॅल्यूची गरज होती. डायरेक्शनची गरज होती का? नाही. पण वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शनची गरज आहे, तिला परिमाणांच्या सोबतच दिशा पण लागते आणि म्हणून परिमाण आणि दिशा यांच्या सहाय्याने ती व्यक्त करता येते. एक्सप्रेस्ड कम्प्लिटली कशी होते ती? ओनली व्हॅन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी आणि तिला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आर वेक्टर क्वांटिटीज. मग याची उदाहरणं काय आहेत? विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. फॉर एक्झाम्पल, अ डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर्स टुवर्ड्स द नॉर्थ, द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ वेलॉसिटी ऑफ 500 km/h टुवर्ड्स मुंबई. दोन उदाहरणं दिलीत. 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेला, उत्तरेच्या दिशेला विस्थापित व्हायचं आहे. किती किलोमीटर? 20 पण गरजेचं आहे, किलोमीटरही गरजेचं आहे आणि कोणत्या दिशेला विस्थापित व्हायचं आहे तेही गरजेचं आहे डिस्प्लेसमेंटसाठी. एक विमान आहे जे आकाशातून उडत चाललं आहे, ते कुणाच्या दिशेने उडत चाललं आहे ते महत्त्वाचं आहे. मुंबईच्या का ते कुठेही चाललं आहे, आकाशात चालेल का? नाही, मुंबईच्या दिशेने चाललं आहे म्हणजे कुठे चाललं आहे ते महत्त्वाचं, डायरेक्शन महत्त्वाची आहे. वेग किती आहे? 500 km/h ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या दोन्हीही गोष्टी, परिमाण आणि दिशा महत्त्वाच्या आहेत. अशा राशीला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. चला पाहूया आता. मास म्हणजेच वस्तुमान, वेट म्हणजेच वजन, ह्या ज्या राशी आहेत यांच्या बाबतीमध्ये पाहूया आपण की यांना नेमकं कसं समजून घ्यायचं. आणि हे दोन पाहून आपण आजचा हा सेशन इथे संपवणार आहोत. स्टार्ट करूया मासला. मास म्हणजे वस्तुमान. द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. प्रत्येक जो पदार्थ आहे, सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये काय असतं? मॅटर प्रेझेंट, द्रव्य. मॅटर म्हणजे द्रव्य आणि ते खूप साऱ्या प्रमाणात एकत्र येतं. मग त्याचा जो काही संचय आहे, एकत्रित बंडल आहे, संचय आहे, त्याला म्हणायचं वस्तुमान. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. पदार्थ हा कुठल्याही परिस्थितीमध्ये नैसर्गिक स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते, टेंडन्सी असते. आणि टेंडन्सीला आपण 8वीच्या पण सायन्समध्ये तुम्हाला ते शिकायचं आहे. जडत्व असतं, इनर्शिया. इनर्शिया म्हणजे नेमकं काय? मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. मग वस्तुमान नेमकं काय आहे? जडत्वाचं गुणात्मक माप, क्वालिटेटिव्ह. जडत्व म्हणजे इनर्शियाचं क्वालिटेटिव्ह रिप्रेझेंटेटर कोण आहे? तर वस्तुमान. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. म्हणजे वस्तुमान जितके जास्त, इनर्शिया तितका जास्त. मास इज अ स्कॅलर क्वांटिटी. सगळ्यात महत्त्वाचं, मासच्या बाबतीत जर बोलतोय तर ती कोणती राशी आहे हे लक्षात ठेवा. अदिश राशी आहे मास. दिशेशी काही कर्तव्य आहे का? नाही. म्हणून मास ही अदिश राशी आहे, स्कॅलर क्वांटिटी आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे. इफ डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिवेअर इन द वर्ल्ड. इट डज नॉट चेंज, बदल होत नाही. तुम्ही जगात कुठेही जा, वस्तुमानात बदल होणार नाही. द क्वांटिटीज मास अँड वेट आर हाऊएव्हर डिफरंट. ग्राम अँड किलोग्रॅम आर द युनिट्स ऑफ मास. आपण कशात मोजतो वस्तुमान? ग्रॅममध्ये मोजतो, किलोग्रॅममध्ये मोजतो, हे युनिट्स झालेत. परंतु वस्तुमान याचे युनिट्स आपण काय पाहिले? वस्तुमानाचे आणि वजनचे पण युनिट्स सारखे आहेत, पण ह्या राशी भिन्न आहेत. वस्तुमान कशामध्ये मोजतो आपण? ग्रॅम आणि किलोग्रॅममध्ये मोजतो. ओके. आता बघा, व्हेन वी यूज द 2 pan कॉमन बॅलन्स इन अ शॉप
वी कम्पेअर टू मासेस. आपण काय करतो, तराजू काटा तुम्ही पाहिला आहे दुकानामधला, त्याचे पारडे असतात दोन. त्या दोन पारड्यांमध्ये आपण वजन ठेवतो दोन्ही बाजूला. वजन ठेवून काय करतो आपण, कंपॅरिझन करतो दोघांचं, इक्वल होतात की नाही, सारखे होतात का नाही. वेट, वेट म्हणजे वजन. व्हॉट वी मेजर इन ग्रॅम्स किलोग्रॅम्स इज मास अँड नॉट वेट. आता लक्षात घ्या, आपण ज्या वस्तू आपण ग्रॅम आणि किलोग्रॅममध्ये मोजतो ते त्यांचं वजन नसून वस्तुमान आहे. काय आहे त्यांचं, वस्तुमान. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. आणि हे जे वस्तुमान आपण मोजतोय त्या वस्तुमानावरती एक बल कार्य करत असतं. सगळ्यात प्रचंड मोठं बल पृथ्वीचं कोणतं, गुरुत्वीय बल, ते कार्य करत असतं. आणि ह्या बलाला त्यालाच काय म्हणतो आपण, वजन असं म्हणतो, वेट असं म्हणतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. पृथ्वी काय करते, एखाद्या वस्तूला त्या गुरुत्वीय बलाच्या सहाय्यानं तिच्या दिशेने ओढून ठेवते, अट्रॅक्ट करते, आकर्षून घेते. देअरफॉर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्यामुळे आपण असं म्हणूया, वजन हे स्कॅलर क्वांटिटी नाही आहे. पृथ्वी तिला, त्या वजनाला तिच्या केंद्रकाच्या दिशेने ओढते, जिकडे तिचं बल आहे ग्रॅव्हिटेशनचं. आणि मग म्हणून वजन ही सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. मग पृथ्वीचं गुरुत्वीय बल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असेल तर पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी ह्या राशीचं मापन वेगळं वेगळं भरू शकतं, असं याद्वारे त्यांना स्पष्ट करायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. आज आपण महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेत, जसं की मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीजमध्ये ऑब्झर्व अँड डिस्कस. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, स्कॅलर क्वांटिटी म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, मास काय असतं, वेट काय असतं. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण स्टँडर्डाइज्ड मेजरमेंटकडे जाणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला पुन्हा बघा. काही शंका, काही अडचण असल्यास कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून कळवा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना गुड बाय.